मित्रांनो नमस्कार। नवीन घडामोडी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे एका अतिशय महत्त्वाच्या अपडेटसह स्वागत आहे। मित्रांनो, केंद्रीय अर्थमंत्री माननीय निर्मला सीतारामन यांनी 18 सप्टेंबर 2024 रोजी NPS वात्सल्य ही नवीन योजना सुरू केलेली आहे। आता बेसिकली ही जी योजना आहे ती मुलांच्या भविष्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे। केंद्रीय अर्थसंकल्पात याबाबत घोषणा देखील करण्यात आली होती। या योजनेमुळे मुलांच्या पेन्शनचा प्रश्न हा सुटणार आहे। मग नेमकी ही योजना काय आहे, या योजनेचा लाभ नेमकी कशा पद्धतीने होणार आहे, याबद्दलची थोडक्यात माहिती आपण ह्या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत। अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे, त्यामुळे व्हिडिओला मध्येच कुठे स्किप न करता हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। NPS वात्सल्य योजना सध्याच्या नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजेच NPS कडून डिझाइन करण्यात आलेली आहे। या योजनेमुळे आई वडील किंवा मग पालक त्यांच्या अल्पवयीन मुलांसाठी खातं सुरू करू शकतात, त्यांच्या रिटायरमेंट फंडमध्ये योगदान करू शकतात। मित्रांनो, आई वडील मुलांच्या NPS खात्यामध्ये वर्षभरात किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करू शकतात। महत्त्वाच्या बँका, पोस्ट ऑफिस, नॅशनल पेन्शन फंड तसंच NPS च्या माध्यमातून तुम्ही या योजनेसाठी खातं उघडू शकतात। आता ही जी रक्कम आहे ही रक्कम मुलांच्या निवृत्तीच्या वेळी कामाला येणार आहे। अल्पवयीन मुलांना परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर दिले जाईल। मुलं सज्ञान झाल्यानंतर या योजनेला सामान्य NPS खात्यामध्ये बदललं जाईल। 18 वर्षानंतर मुलं ते खातं स्वतः सांभाळू शकतात। आता मित्रांनो, ही जी योजना आहे या योजनेसाठी नेमकी गुंतवणूक जी आहे किती वर्ष करावी लागणार आहे, तर पहा मित्रांनो, या योजनेसाठी 3 वर्ष लॉक इन कालावधी आहे। 3 वर्षानंतर शिक्षण, गंभीर आजारपण आणि अपंगत्व यासारख्या महत्त्वाच्या कारणांसाठी खात्यामधील 25% रक्कम ही काढता येऊ शकते। मात्र असं केवळ आणि केवळ जास्तीत जास्त 3 वेळा करता येऊ शकतं। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी योजना आहे या योजनेचे प्रमुख फायदे नेमकी काय आहेत, तर पहा मित्रांनो, या योजनेमुळे पालकांना मुलांच्या पेन्शनसाठी गुंतवणूक त्यांच्या लहानपणापासूनच करण्यात येऊ शकते। दीर्घकाळ गुंतवणूक केल्याने त्याचा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे। या योजनेतील गुंतवणुकीमुळे करामध्येही सवलत मिळेल। योजनेतील रक्कम आणि अवधी निवडण्याची पद्धत लवचिक आहे, तुम्ही ती तुमच्या सोयीनुसार निवडू शकतात। मुलांच्या नावानं खातं असल्याने त्यांना याबाबतचा निर्णय घेणं सोपं आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, अतिशय सुंदर अशी ही योजना आहे जी केंद्रीय अर्थमंत्री माननीय निर्मला सीतारामन यांनी 18 सप्टेंबर 2024 पासून संपूर्ण देशामध्ये सुरू केलेली आहे। तरी या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि मुलांचं भविष्य हे सिक्युअर करू शकतात। तर NPS वात्सल्य या योजनेसंदर्भातली ही थोडक्यात माहिती मला ज्या पद्धतीने आणि जितकी मला समजली आणि जितकी इन्फॉर्मेशन अवेलेबल झाली त्या पद्धतीने मी तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला। याबद्दलच्या महत्त्वाच्या अपडेट्स ज्यावेळेस समोर येतील किंवा याबद्दलची ज्यावेळेस डीप इन्फॉर्मेशन समोर येईल त्यावेळेस नक्कीच याबद्दलचा पुन्हा नव्याने व्हिडिओ आपल्या नवीन घडामोडी या यूट्यूब चॅनलद्वारे अपलोड हा केला जाईल। आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल। जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा। धन्यवाद मित्रांनो।